नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, वाढत्या महागाईच्या काळामध्ये एक मोठा दिलासा मिळू शकतो। भारतामध्ये आयात होणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमतीत गेल्या 5 वर्षात सर्वात मोठी घसरण झाली आहे। भविष्यामध्ये पेट्रोल डिझेलचे दर देखील कमी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। सध्या प्रति बॅरल सरासरी खर्च हा $70 खाली गेला असून 2021 नंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलासाठी इतका कमी दर मोजावा लागतोय। यामुळे लवकरच पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता सरकारकडून वर्तवली गेली आहे। शुक्रवारी कच्च्या तेलाच्या आयातीचा सरासरी खर्च हा प्रति बॅरल $69 होता। हे दर एप्रिल 2023 मधील $89च्या तुलनेत 22% कमी झालेत। सोमवारी ब्रेंट क्रूडची किंमत ही $65च्या खाली गेल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकतो। जागतिक विकासातील मंदी आणि ट्रेड वॉरमुळे मागणीमध्ये घट झाल्याची माहिती समोर आली। येत्या काळामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। गोल्डमन सॅक्सनं वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी सरासरी कच्च्या तेलाची किंमत ही $63 प्रति बॅरल राहू शकते। तर दुसरीकडे ओपेकने आपल्या अहवालात म्हटलंय की 2025 आणि 26 साठी तेलाच्या मागणीचा अंदाज दररोज 1 लाख बॅरलनं कमी करण्यात आलाय। यामुळे दरवर्षी सुमारे 1% मागणीमध्ये घट होण्याचा अंदाज आहे। 7 एप्रिल रोजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पत्रकार परिषद घेत सांगितलं की तेल कंपन्यांकडे 45 दिवसांचा साठा होता। त्यांनी त्यावेळी प्रति बॅरल $75ला खरेदी केली होती। मात्र आता किंमत $60 ते $65 पर्यंत घसरल्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात होण्याची शक्यता त्यांनीही वर्तवलेली आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पेट्रोल आणि डिझेलचे दर स्वस्त होण्याची दाट शक्यता आहे। यावर आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।